त्रास असेल तर गावकरीला प्रॉब्लेम होणार. इन्सिडेंट झाली, घटना झाली, एखादी मेल्यानंतर तुम्ही जागा होणार का? समजा एक तास पहिला आमचे डोले म्हणजे आम्ही काम करत होतो तर आमचे डोले झोमायला लागले. तर आम्हाला वाटलं अगरबत्ती बिगरबत्तीचा धुवा येत असेल त्याच्याने डोले झोमत असेल. नंतर वाज बी चालू झाला. वाज चालू झाल्यानंतर मी मित्राला फोन केला, प्रदीप म्हात्रेला. तो बोलते BPCLचा वास आहे हो आणि BPCLमधून केमिकल का सुटलं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही BPCLच्या इथं गेटवरती आलो तर त्या लोकांनी फटाफट ते बंद करून टाकलं. पण डोले एवढे झोमत होते ना, असं वाटतं का मिरची टाकली डोल्यामध्ये आणि श्वास गुदमरायला लागला, म्हणजे दम लागायला लागलेला. आणि हा नेहमीच प्रकार चालू असतो. त्याच्यामध्ये त्या लोकांनी कुलिंग टॉवर तिथं खोललेलं आहे. कुलिंग टॉवर आमच्या गावातली जेवढी घरं आहेत ना आजूबाजूचे सर्व घरांना जंक लागायला लागला आहे. लगेच त्यांचं मटेरियल जे लोखंडाचं ते सडत राहतं. आणि BPCLला काही लक्ष देत नाही गावांमध्ये. खाली येतील, जरा दवाखान्याचा काहीतरी करतील गावामध्ये, डोळे तपासणे, काय छाती तपासणे हे करतील आणि वापस विसरून जातील. दुसरं काहीच गावाला त्यांचा बेनिफिट आहेच ना आम्हाला. आणि नेहमी हा त्रास असतो. का माहीत पडलं का कुठला गॅस होता आणि कुठला गॅस लिक? आता त्या लोकांना आता माहिती आहे, ती लोक गेटवरती आलेले आहेत, ते सहकारी त्यांचे, त्यांना माहिती आहे कुठला वास होता आणि कुठून येत होता. पोरं बोलतात का सल्फर काय बोलतात, तो त्याचा वास आहे. सल्फर हां, त्याचा वास आहे. घटना घडली आहे आणि किती लोक काय तरी अर्धा तास झाला, अर्धा 10 मिनिटं हां 7 झाला असं काय घडलं. त्याच्यानंतर आम्ही गेटवरती आलो सर्व गावातले लोक. किती कोणी वरिष्ठ नागरिक या म्हातारे कोणाला काय त्रास झाला का? नाही आता त्रास झालेला आम्ही डायरेक्ट लहान पोरं म्हणजे माझ्यासारख्याला त्रास होता. मी काम करत बसलेलो हां, असे डोले झोमायला लागले तर लहान पोरं घरात पळायला लागले. आणि त्याच्यानंतर म्हणजे BPCL नेहमीच यांचं काही ना काही चालूच असतं आणि हे लोक लक्ष देत नाही गावावरती. आता गावाचे लोक इथे एकत्र झाले आहेत तर त्यांनी काय म्हणणं काय सांगितलं? आता एक गावाला काय म्हणेल ते आता त्यांचे म्हणणं काय मानतील ते. अधिकारी भेटले का? अधिकारी भेटले नाही. करणार आहेत BPCLचे जे मॅनेजर आहेत, जे CEO असतील, त्यांना तुम्ही काय मागणी करणार आणि सरकारला काय मागणी करणार? आता सरकारला सांगायचं त्यांचं कोणी टॉवर आहे त्याचे बी फेज बी सर्व गावामध्ये येतो आणि सर्व सडतात. ते त्यांनी तिकडचं हटवावं, दुसऱ्या जागी करावं. आणि हे केमिकलचं नेहमी राहतं, त्यांना आम्ही काय रोखू शकत नाही. हे नेहमीच आहे, त्याचा काहीतरी त्या लोकांनी बंदोबस्त करावा. त्यांनी जर नाही केला बंदोबस्त, तुमचा पुढचा पाऊल काय होईल? मग आम्हाला काय तिथं धरणं बसायला लागेल, धरणं धरायला लागेल. दुसरं काय करणार आम्ही? दुसरं काय करू शकत नाही का, मारामाऱ्या करणार नाही यांच्यात सांगते. आणि दुसरी गोष्ट ब्लास्ट झालेलं, एकदा ब्लास्ट झालेला आणि हे लोक रात्रीच्या टायमाला सोडतात. आता बी केमिकल जर पहिला आले असते ना तर केमिकल असं दिसत होतं म्हणजे धुरासारखं. पटकन इथं गेटवरती आल्याबरोबर त्या लोकांनी बंद केलं. त्रास असेल तर गावकरीला प्रॉब्लेम होणार. इन्सिडेंट झाली, घटना झाली, एखादी मेल्यानंतर तुम्ही जागा होणार का? CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।